दरम्यान टीका सहन केली पाहिजे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं आणि त्यावर सुनील तटकरे काय म्हणाले तेही पाहूया। बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला आणि त्यावर त्यांनी मौन बाळगलं। त्याच्यावरती काँग्रेसची प्रतिक्रिया आहे। बीड जिल्ह्यामधले नेते हे त्यांच्या बाजूला बसले होते। धनंजयराव मुंडे हा प्रश्न त्यांच्या संदर्भातला होता हे जर आपण स्वीकारलं पत्रकाराने विचारलेला, तर राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्याच्यावर भाष्य करणं हे अधिक योग्य ठरलं असतं। अर्थात तो त्यांचा अधिकार आहे। आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे। एक तर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात, त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्या मध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात। अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच। त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही। सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया असं संबोधल्यानं राज्यातील राजकारण तापलेलं असताना संजय राऊतांनी फडणवीस किंवा शिंदेंना गुंगा गुड्डा